नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. एका वेगळ्या विषयाला आज इथे मला फोडणी द्यायची आहे. एका वादग्रस्त विषयाला मी ब्राह्मण असून मला अतिशय स्पष्टपणे त्यावर बोलायचं आहे. सुरुवात अर्थात ब्राह्मणांपासून करतो. आम्ही ब्राह्मण असे आहोत की कोजागिरी पौर्णिमा असेल किंवा अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, या साऱ्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये आमच्या ब्राह्मणांच्या ज्या पोटशाखा आहेत, मग त्यात कराडे ब्राह्मण आहेत, कोकणस्थ आहेत, ऋग्वेदी आहेत, यजुर्वेदी आहेत, आणखी अनेक शाखा, पोटशाखा ब्राह्मणांमध्ये आहेत. आम्ही सारे हे उपक्रम, या पद्धतीचे सार्वजनिक उपक्रम हमखास आपापल्या पोटशाखेतल्या लोकांना घेऊन साजरे करतो. मात्र हेच ते ब्राह्मण की त्यांना रोटी बेटी व्यवहार मात्र एकमेकांशी केलेला चालतो. थोडक्यात काय तर अमुक एखाद्याच्या घरामध्ये सून कोकणस्थ असेल, जावई ऋग्वेदी असेल, तो जो पुरुष आहे तो स्वतः यजुर्वेदी असेल किंवा त्याची पत्नी कराडे असेल, ते त्यांचे असे सार्वजनिक उपक्रम आपापल्या पोटशाखेमध्ये जाऊन साजरे करतात. पण घरात त्यावर कुठलेही वाद नसतात, वाद होत नाहीत. ते सारे एकोप्याने राहतात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा ब्राह्मणांवर ब्राह्मणेतर अमुक एखाद्या मुद्द्यावर तुटून पडतात, टीका करतात, त्यांना डिवचतात, चिडवतात, तेव्हा सारे ब्राह्मण आपापल्या पोटशाखा विसरून एकत्र येतात. अलीकडे तर काही वर्षामध्ये आम्ही ब्राह्मण हमखास एकत्र येतो आणि जो कोणी आम्हाला डिवसेल, चिडवेल, टीका करून मोकळा होईल, उगाच भंडावून सोडत असेल, तर आम्ही सारे एकत्र येऊन समोरचा कितीही ताकदवान असला, थेट शरद पवार जरी असला, तरी आम्ही सारे तुटून पडतो आणि या अशा विरोधकाला पळवून लावतो, बेजार करतो, नामोहराम करतो. ही अशीची एकजूट आम्हा ब्राह्मणांमध्ये आहे. दुर्दैवानं ही एकजूट जेथे बघायला हवी होती ती तिथे एकजूट झालेली अजिबात दिसत नाही. आणि तो आहे या राज्यातला बहुसंख्येनं मोठा असलेला दुसऱ्या क्रमांकाचा बौद्ध समाज. म्हणजे या साऱ्या बौद्धांचा देव एक, परमपूजनीय बाबासाहेब. मात्र बाबासाहेबांच्या पुण्यतिथीला किंवा जयंतीला नागपुरात आणि मुंबईत एकत्र यायचं, बहुसंख्येने एकत्र यायचं, त्या दिवशी पुरतं झुंडीच्या झुंडी एकोप्याने वागायचं आणि एकदा का त्या दिवसाची पुण्यतिथी किंवा जयंती संपली, आटोपली, की गावाला निघून गेल्यानंतर एकमेकांची तोंड न पाहणारा समाज हा बौद्ध समाज. कारण जर एकोप्याने राहिलो, गटातटात न राहता जर एकी दाखवली, तर या बौद्ध समाजाच्या नेत्यांना मोठा राग येतो. जर दोन गटातले बौद्ध एकत्र आले तर त्यांचा इगो दुखावतो आणि ते अप्रसंगी आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या खालच्या नेत्याला अपमानित करतात, भंडावून सोडतात. आणि केवळ या नेत्यांच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी, म्हणजे एकाच रिपब्लिकन पक्षाचे अनेक छक्ल पाडून हे जे स्थानिक नेते किंवा राज्यातले नेते तयार झालेत, त्या साऱ्या नेत्यांना, त्यातल्या कोणालाही असं वाटत नाही की सारे बौद्ध एकत्र यायला हवेत. त्यामुळे थोडक्यात काय तर गटातटाच्या राजकारणामुळे एकसंघ बौद्ध
जे सारे बाबासाहेबांना मानतात ते सारेच्या सारे या पद्धतीनं दुभंगल्यामुळे नेते तेवढे मोठे झाले, सुखी झाले, श्रीमंत झाले, पण सामान्य बौद्ध माणूस मात्र त्याच दारिद्र्यात, त्याच अज्ञानात, त्याच गरिबीत, त्याच झोपडपट्टीत आजही राहायला आहे. आजही कसं बसं आपलं जीवन कुंठतो आहे, कसा बसा तो जगतो आहे. कारण त्याचे नेते त्याला तोंड वर काढायला देत नाहीत. त्याला एकत्र येऊ द्यायला या नेत्यांचा सक्त विरोध आहे. अर्थात एक आणखी सुंदर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की नेत्यांच्या ऐवजी जे शासकीय नोकरीत आहेत, विशेषतः मोठ्या हुद्द्यावर आहेत, शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय नोकरीतले जे बौद्ध कर्मचारी आहेत, किंबहुना शासकीय नोकरीत नसतील पण इतरही जे मोठ्या पदावर आहेत, हुद्द्यावर आहेत, त्या साऱ्यांना मात्र सारे बौद्ध एकत्र यावेत यासाठी या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा विशेष प्रयत्न असतो, डिव्होशन असतं. ते सारे अनेकदा एकत्र येतात, हे मला नक्की माहिती आहे. परंतु वेळेचा अभाव आणि बोलण्यावर, वागण्यावर, काम करण्यावर बंधनं, त्यामुळे नोकरीत राहिल्यामुळे या अशा सुशिक्षित आणि नेमक्या चांगल्या विचारांच्या अधिकाऱ्यांना आपला समाज हवा त्या पद्धतीनं जोडता येत नाही, सांधता येत नाही, मोठा करता येत नाही. जर अधिकाऱ्यांमधून काही चांगले नेते तयार झाले तर मात्र या बौद्ध समाजामध्ये नक्की एखादा चमत्कार घडेल. बाबासाहेबांच्या संकल्पनेतून, स्वप्नातून, प्रयत्नातून, कष्टातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आपल्या या महाराष्ट्रात, आपल्या या राज्यात, या पुण्यभूमीमध्ये जन्मले, वाढले, मोठे झाले, कर्तृत्वानं मोठे झाले. पुढे ते जगभर पसरले, पण त्यांची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून झाली. दुर्दैवानं बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्याच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी नाही, नेत्यांनी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नामवंत पक्षाचे आपल्या राज्यात तब्बल लहान मोठ्या 72 गटातटांमध्ये रूपांतर केलं. त्याची छकलं पाडली आणि नेत्यांनी केवळ ती छकलं पाडून स्वतःचा वैयक्तिक, व्यक्तिगत फायदा करून घेतला. नाही म्हणायला बौद्धांचे काही नेते सत्ताधारी पक्षांमध्ये रमले. मग ते कधी दादासाहेब रुपवते होते, कधी एकनाथ गायकवाड होते, नितीन राऊत आहेत किंवा अनेक खासदार आहेत, आमदार आहेत. वास्तविक या पद्धतीचे नेते, त्यातले अनेक मंत्री झाले, खासदार झाले, आमदार झाले, मोठे नेते झाले, सत्ताधारी पक्षात वर्षानुवर्ष होते. सत्ताधारी पक्षाशी मैत्री, युती, दोस्ती, आघाडी करून त्यांनी अनेक वर्ष घालवली. परंतु बौद्ध समाजासाठी या सत्तेचा, युतीचा, पैशांचा कुठलाही सार्वजनिक फायदा मोठ्या प्रमाणावर या नेत्यांनी करून दिला नाही, अजिबात केला नाही. बहुसंख्य नेते, नितीन राऊत पद्धतीचे बहुसंख्य नेते फक्त व्यक्तिगत मोठं होण्यावर, श्रीमंत होण्यावर, पैसे कमवण्यावर त्यांचं लक्ष होतं. कामापुरते आपल्या कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचं आणि नंतर त्यांना सोडून द्यायचं, त्यांची छुटफूट कामं करायची, तेवढ्यापुरतं समाधान करायचं. या भरवशावर या पद्धतीचे नेते मोठे झाले. मात्र दुर्दैवानं शक्ल पाडून मोठे झालेले
या नेत्यांनी त्यांच्या बौद्धांना मात्र कायम दारिद्र्यावस्थेत, अज्ञानात, मागासलेल्या आर्थिक नियोजनात कायम ठेवलं. हे असं अजिबात घडायला नको होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे हे बौद्ध समाजाचे मोठे नेते. विशेष म्हणजे रामदास आठवले फार मोठ्या मनाचे. त्यांचा दृष्टिकोन व्यापक असतो आणि ते 1990पासून सतत सत्तेत किंवा सत्तेसभोवताली. त्यामुळे झालं काय की रामदास आठवले यांचा दृष्टिकोन वेगळा होता. म्हणजे बौद्धेतर लोकांना देखील त्यांनी तेवढ्याच मोठ्या मनानं जवळ केलं. नेमकी हीच भूमिका प्रकाश आंबेडकर यांची देखील होती आणि आहे. पण प्रकाश आंबेडकर हे काही सत्तेत नव्हते. त्यामुळे बौद्धतर जो समाज त्यांच्या सभोवताली आला तो नक्की निस्वार्थी मनाने आला. त्यात मुस्लिम होते आणि इतरही समाजातले तुम्हाला विशेषतः अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती त्या भागामध्ये हमखास बघायला मिळतील. अर्थात आठवले यांना देखील आंबेडकर पद्धतीनं तेच वाटत होतं की बौद्धांशिवाय इतरांनाही, इतरही वंचितांना, इतरही अडलेल्या नडलेल्यांना, ज्यांच्याकडे दुर्लक्ष आलं, त्या साऱ्यांना आपण एकत्र आणून ही ताकद वाढवली पाहिजे आणि ती वाढली असती. पण आठवले यांच्या सभोवताली जे बौद्धांव्यतिरिक्त जमा झालेले आहेत किंवा जमा झालेले होते ते सारे आठवले यांच्या विशेषतः सत्तेवर डोळा ठेवून बहुसंख्य जमा झालेले आहेत असं माझं निरीक्षण आहे. तो तसा प्रकार आंबेडकरांकडे नक्की नाही. मात्र या अशा मोठ्या मनाचे जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले जर एकत्र असते, त्यांची ताकद एकत्र असती तर फार मोठं मिरॅकल घडलं असतं. आज बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त ज्यांना बौद्धांविषयी फारशी आस्था नाही, प्रेम नाही, त्यांच्या मनावरचा बौद्धांविषयीचा या अशा फाटाफुटीमुळे जो पूर्वी धाक होता, जो दरारा होता, तो दरारा, तो धाक अलीकडल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं कमी झालेला आहे. आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे रिपब्लिकन पक्षात या नेत्यांनी घडवून, या अशा पद्धतीच्या नेत्यांनी जी फूट घडवून आणली, त्यामुळे हे सारं घडलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कोणत्या नेत्याला, कुठल्या प्रभावी नेत्याला विशेषतः निवडणुकांच्या वेळी हाताशी धरायचं आणि आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवाराचा, आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा, हे बौद्ध नसलेल्या किंवा बौद्धांचा प्रभाव नसलेल्या इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना नेमकं ठाऊक आहे. त्यामुळे बौद्ध मतदारांचा फक्त निवडणुकांच्या वेळी फायदा करून घेतला जातो, वापर करून घेतला जातो आणि या अशा प्रकाराला बौद्धांचे नेते कदाचित काही आमिषांना बळी पडत असल्यानं कदाचित त्यांचे काही फायदे होत असतील, पण कायमस्वरूपी नुकसान झालं आहे ते खितपत पडणाऱ्या बौद्ध समाजाचं. बौद्ध समाजाचा नामवंत पत्रकार बंधुराज लोणे माझा मित्र आहे. त्यानं बोलण्याच्या ओघामध्ये एक फार छान वाक्य मला सांगितलं की आम्हा बौद्धांमध्ये कवाडे, आठवले, आंबेडकर या नेत्यांना जशी लोकप्रियता आहे, मान्यता आहे, त्या पद्धतीची लोकप्रियता, मान्यता
देवेंद्र फडणवीस यांना देखील आश्चर्य म्हणजे बौद्ध समाजात आहे. ज्या विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा कडवा कट्टर विरोधक म्हणजे बौद्ध समाज असं स्पष्ट चित्र असायचं, अलीकडल्या काही काळामध्ये याच बौद्ध समाजानं उभ्या महाराष्ट्रातल्या विशेषतः विदर्भातल्या काँग्रेसची साथ सोडली. अन्यथा एकेकाळी इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांच्यावर बौद्ध समाज अतिशय मनापासून प्रेम करायचा आणि विदर्भातल्या साऱ्याच्या साऱ्या जागा केवळ या बौद्धांच्या सहकार्यामुळे काँग्रेस निवडून आणायची. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. किंबहुना फडणवीस यांच्या मतदारसंघातला एक मोठा नेता मला सांगत होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बौद्ध आहेत ते मोठ्या प्रमाणावर कोणासमोरही न झुकता कोणाचंही न ऐकता हमखास फडणवीसांना मतदान करून मोकळं होतात. किंबहुना याच बौद्धांनी बहुसंख्येनं त्यांचा समाज मतदार असताना देखील याच नागपुरातून एकदा त्या नितीन राऊत यांना विधानसभेला पराभूत केलेलं आहे. थोडक्यात काय तर पूर्वीच्या पद्धतीचं चित्र आता राहिलेलं नाही. म्हणजे आठवले जोपर्यंत शरद पवार यांच्या सोबतीला होते तोपर्यंत या राज्यातले बौद्ध मोठ्या प्रमाणावर शरद पवारांच्या पाठीशी उभे होते. त्यानंतर आठवले यांनी पवारांकडे पाठ फिरवली आणि अगदी उघड भारतीय जनता पक्षाशी युती केली. आज भारतीय जनता पक्षाचे नेते थेट नरेंद्र मोदींपासून तर फडणवीसांपर्यंत सारेच्या सारे अतिशय आदरानं त्या आठवले यांच्याकडे बघतात. अर्थातच आठवले यांचा भारतीय जनता पक्षाला असलेला पाठिंबा त्यातून नक्कीच या राज्यातल्या मतदारांची बौद्ध मतदारांची जी विचारपद्धती होती ती अलीकडल्या काही काळामध्ये बदललेली आहे आणि त्यांनी अनेकदा भारतीय जनता पक्षाला विशेषतः निवडणुकांच्या काळामध्ये मनापासून साथ दिलेली आहे. आणि या अशा घटनांकडे विशेषतः फडणवीसांनी किंवा राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. जेवढ्या मायेनं आपुलकीनं सत्तेतल्या लोकांना विशेषतः बौद्ध समाजाला आणि बौद्ध समाजातल्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जर जवळ घेतलं, त्यांची नेमकी बाजू समजावून घेतली आणि या बौद्ध अधिकाऱ्यांच्या मनात नेमकं आपल्या समाजासाठी काय करायचं आहे हे जर सत्ताधाऱ्यांनी समजवून घेतलं तर मला असं वाटतं बौद्धांचे जे नेते आहेत ते बाजूला राहतील, पण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बौद्ध समाज नक्की पुढल्या काही वर्षामध्ये प्रगती करून मोकळा होईल. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए इस नवरात्रि सजिए आभूषणों से खास, क्योंकि रेणुका ज्वेलर्स में मिल रहा है 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑन 22 कैरेट 916 हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी पे. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.